सामाजिक न्यायमूर्ती संजय शिरसाट यांनी आता भेट घेतलेली आहे। मंत्रिपद दिपकेंच्या भेटीने शिरसाटांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। अभिजित दिपके यांच्या भेटीमुळे शिरसाट यांच्या मंत्रिपदावर गदा आल्याचं समजतंय। आपण पाहतोय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांच्या घेतलेल्या भेटीमुळे त्यांचं मंत्रिपद आता धोक्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दिपकेंच्या भेटीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीमध्ये शिरसाटांवर कमालीचे नाराज झाल्याचं समजतंय। मंत्री पक्ष भाजपने या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानं शिरसाटांचं मंत्रिपद आता धोक्यात आल्याचं समजतंय। या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। आपण पाहतोय मंत्री शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी अभिजित दिपके यांच्या आईवडिलांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर भाजपने सुद्धा या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरसाटांवर नाराज असल्याचं समजतंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात या संदर्भातली। दिपकेंच्या आईवडिलांची भेट घेतली आणि त्यामुळे आता शिरसाटांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। सूरज, अधिक माहिती। निश्चित तेजल, जशी तू म्हणालीस तसंच उपमुख्यमंत्रीच नाहीत तर दिल्लीश्वर देखील संजय शिरसाट यांच्यावरती नाराज आहेत। कारण ज्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं, सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आणि त्यालाच कुठेतरी महायुतीमधला जाऊन नेता भेटतो। याआधी देखील महायुतीला गालबोट लागू नये, असं कोणीही करू नये अशा वारंवार सूचना ज्या आहेत त्या महायुतीमधल्या नेत्यांना दिल्या गेल्या होत्या। त्यावेळी देखील ही घटना घडली, त्यामुळे महायुतीमधील अशी कोणतीही सूचना न देताना देखील ही भेट होते आणि त्यामुळे महायुतीलाच कुठेतरी गालबोट लागते। यामुळे जी आहे ती प्रचंड नाराजी आहे ती एनडीए मध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी जी दिपके यांच्या कुटुंबाची भेट संजय शिरसाट यांनी घेतली होती, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कमालीचे नाराज जे आहेत ते आपल्याला झालेले पाहायला मिळतात। कॅबिनेट बैठकीआधी मंत्र्यांची जी आहे ती प्री कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये दरम्यान संजय शिरसाट यांच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। महायुतीचं असं काहीही ठरलेलं नसताना ही भेट का घेतली गेली असा देखील सवाल जो आहे तो यामध्ये विचारला गेलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दिल्लीतील जे बडे नेते आहेत भाजपचे ते यावरती प्रचंड नाराज आहेत। कारण शेवटी आपण जर का पाहिलं तर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा जो आहे तो अभिजित दिपके यांनी आंदोलन करून घेतलेला आहे आणि त्याच्याच कुटुंबियांना कुठेतरी महायुतीमधला जाऊन नेता भेटतो। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण घडामोडीवरती जे आहे ते भाजपचे पक्षश्रेष्ठी भाजपचे नेते हे सर्व नाराज आहेत। आपण जर का पाहिलं तर काल देखील एक प्री कॅबिनेट बैठक झाली आणि त्या कॅबिनेट बैठकीमध्ये दरम्यान देखील एकनाथ शिंदे यांनी जनतेची कामं करा, आपल्या मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या, अन्यथा खांदेपालट अटल आहे या भाषेत एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना देखील झापल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये उचलबांगडी कोणाकोणाची होती हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे। नक्कीच सूरज, भेट जी झाली त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की अभिजित दिपके स्वतः दिल्लीमध्ये आंदोलन करत होते, तोपर्यंत राजीनामा झालेला नव्हता। संजय शिरसाट हे त्यांच्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात गेले आणि अर्थातच शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचेच नेते आहेत, तर त्यांनी ही भेट घेतली असा बचाव ते करू शकतात। निश्चितपणे आपल्या मतदारसंघातील ते लोक आहेत त्यामुळे ही भेट घेतली असंच एक मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं।